मराठवाड्याच्या राजकारणामध्ये सर्वांच्या ओठावर असलेले एक नाव आहे आणि ते नाव म्हणजे बसवराज पाटील मुरुमकर. बसवराज पाटील, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार बसवराज पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे बसवराज पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी बसवराज पाटील, अशी अनेक उपाध्या किंवा नावं ज्या नेत्याच्या भोवती आहेत, असं बसवराज पाटलाचं नावाची चर्चा सध्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जोरदारपणे सुरू आहे. आणि ती चर्चा अशी आहे की बसवराज पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. आता ते खरंच प्रवेश करणार आहेत का, किंवा ही एक अफवा आहे की या पेरलेल्या बातम्या आहेत, या विषयावर मी बोलावं असा आग्रह मराठवाड्यातल्या अनेक मित्रांनी वारंवार टेलिफोनवर फोन करून माझ्याशी धरला आणि मी खूप चिंतनानंतर या विषयावर बोलायला आज आपल्या समोर आलेलो आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सध्या काँग्रेस पक्षाची काही मंडळी हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे. त्यात एक नाव आहे औशाचे माजी आमदार बसवराज पाटील यांचं, किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचं. बसवराज पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत, प्रवेश करणार आहेत. वरिष्ठ पातळीवरून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची आणि त्यांची बोलणी सुरू आहे. जवळपास निश्चितच झालेलं आहे, आता केवळ तारीख काढायची राहिलेली आहे आणि ते प्रवेश करणार आहेत. अशा अनेक बातम्या आणि चर्चा महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहेत. प्रश्न असा पडतो, दोन गोष्टी निर्माण होतात. बसवराज पाटील असा निर्णय घेऊ शकतात का, ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात का? त्याचं एक महत्वाचं कारण हे आहे की ईडी, सीबीआय किंवा असल्या कुठल्या कारवाईची भीती बसवराज पाटील यांना कधीच नाही. त्यांचं राजकीय जीवन अत्यंत सुचिरभूत असलेलं राजकीय जीवन आहे, किंवा कसल्याही प्रकारचा दाग त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये आपल्या शुभ्र धवल राजकीय चारित्र्यावर पडू दिलेला नाही. त्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीची भीती असेल, ईडी, सीबीआयची, किंवा कुठला दबाव असेल आणि ते दबावापोटी असा निर्णय घेत असतील, असा जर काही कोणाचा समज असेल तर मला वाटतं तो अत्यंत चुकीचा समज आहे. ते निर्णय घेणार नाहीत असा विचार महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये एका बाजूचे लोक करतायत आणि त्याची कारणं सांगतायत की धर्मनिरपेक्ष विचारावर बसवराज पाटलांचा खूप विश्वास आहे, किंवा त्यांचे वडील, त्यांचा परिवार आतापर्यंतचा हा धर्मनिरपेक्ष विचारामध्ये वाढलेला, सर्वांबरोबर राहिलेला, सर्वांवर प्रेम करणारा, सर्वांच्या कल्याणाची कामना करणारा, सर्वांना पुढे घेऊन जाणारा असा तो काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे किंवा धर्मनिरपेक्ष जो विचार आहे, तो बसवराज पाटलाच्या कुटुंबाने, त्यांच्या परिवाराने, त्यांच्या खानदानाने आतापर्यंतच्या काळामध्ये जपलेला आहे. त्यामुळं एकदम अशा विचाराचं परिवर्तन ते करतील का, डाव्या विचारसरणीमधून एकदम उजव्या विचारसरणीमध्ये ते जातील का, हा एक चर्चेचा मुद्दा आहे. शिवाय बसवराज पाटलांचं पार्टीमध्ये वजन आहे. म्हणजे राहुल गांधींबरोबरचे चांगले संबंध आहेत. मल्लिकार्जुन खरगे जे की काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याबरोबर बसवराज पाटलांचे अत्यंत मधुर असे संबंध आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नाना पटोले आणि बसवराज पाटील यांचे खूप मधुर संबंध आहेत. मग पार्टी लेवलला बसवराज पाटलांचं एक राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी वजन आहे. असं असताना ते पक्ष का बदलतील किंवा पार्टी का सोडतील, हाही एका बाजूला एक विचार आहे. शिवराज पाटील हे बसवराज पाटलांचे राजकीय गुरु आहेत आणि शिवराज पाटलांनी राजकारणातला संन्यास घेतलाय. तसं जवळपास ते कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जात नाहीत किंवा त्यापासून ते दूर आहेत. परंतु त्यांनी जोपासलेला किंवा ते ज्या पक्षात राहिले त्या काँग्रेस पक्षाची नाळ कायम शिवराज पाटलांनी टिकवलेली आहे. अशा नेत्याचा शिष्य आपला विचार बदलेल काय, ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची चर्चा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की उमरगा, औसा, उस्मानाबाद किंवा दोन्ही जिल्ह्यामध्ये बसवराज पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा
एक मोठा समूह आहे, एक मोठी फळी आहे, किंवा त्यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या हजारोच्या संख्येमध्ये आहे. बसवराज पाटील हे दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणावर, म्हणजे उस्मानाबाद आणि लातूर या दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारं अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं या सगळ्या मंडळींना सोडून ते अशा पद्धतीचा विचार करणार का, हाही एक प्रकारची चर्चा आहे. शिवाय त्यांनी ज्या विचाराने शिक्षण संस्था उभी केली, ज्या विचाराने बँक उभी केली, ज्या विचाराने कारखाना उभा केला, बँक, शिक्षण संस्था आणि कारखान्याच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यातले हजारो लोक बसवराज पाटलांनी आपला परिवार म्हणून जोडले. या परिवाराच्या विचाराला सोडून किंवा त्यांच्या बरोबर त्या विचाराबरोबर फारकत घेऊन ते पक्ष बदलणार का आणि भारतीय जनता पार्टीत जाणार का, हा सुद्धा एक विचार आहे. आणि अनेक प्रश्न राज्यामध्ये सध्या निर्माण होत आहेत, लातूर जिल्ह्यामध्ये, उस्मानाबादमध्ये निर्माण होत आहेत. त्याची चर्चा सुरू आहे की असं होणार का, हे करतील का, हा विचार बदलतील का. तर दुसरीकडे अशी चर्चा आहे की बसवराज पाटलासारख्या अत्यंत चांगल्या नेतृत्वाला काँग्रेस पक्षाने त्रासच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग मुंबईमध्ये काही मंडळी, काही एक गट आहे मुंबईमध्ये काम करणारा प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये किंवा मुंबईच्या काँग्रेसमध्ये, त्या गटाला असं वाटतं सातत्याने की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, आम्ही घेऊ तोच निर्णय, आम्ही सांगू तेच काम, आम्ही ठरवू तेच धोरण, अशा पद्धतीचं वर्तन मुंबईतल्या काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचं सुरू आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रात काम करणारे हे जे बाकी इतर काँग्रेसचे नेते आहेत, मग त्यामध्ये यशोमती ठाकूर असतील, त्या की प्रदेश कार्याध्यक्ष आहेत त्या पण, किंवा आणखीन काही प्रदेश कार्याध्यक्ष त्यामध्ये आहेत, बसवराज पाटील असतील, प्रणितीताई शिंदे असतील, अशी सगळी मंडळी जी आहे ना, ही मंडळी, या मंडळींना असं वाटतं की काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष विचाराचा पक्ष आहे, काँग्रेस हा सर्वांचा पक्ष आहे, सर्व धर्माचा सोबत घेऊन, सर्वांच्या विचाराला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये एकाधिकारशाही येऊ नये किंवा आमचंच खरं अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडू नये, अशा प्रकारची एक चर्चा आहे. आणि बसवराज पाटलासारख्या अत्यंत साध्या, सरळ, स्वच्छ माणसाला मुंबईतलं काँग्रेस पक्षाचं जे सध्या कचखाऊ धोरण किंवा मॅनेज धोरण किंवा भीतीपोटी चुकीचे निर्णय घेण्याचं धोरण, हे काही बसवराज पाटलासारख्या चांगल्या राजकीय नेत्याच्या प्रकृतीला शोभणारी किंवा सहन होणारी गोष्ट नाही. त्यामुळे ते कदाचित हा विचार सोडतील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जॉईन सुद्धा होतील. या लोकांच्या, म्हणजे महाराष्ट्रातल्या ठराविक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या ह्याला कंटाळून, आपण त्याला काय म्हणतो की त्यांच्या स्वतःच्या भूमिकेला कंटाळून बरीच काँग्रेसची नेते मंडळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये काम करणारी अशा विचारात आहेत किंवा असू शकतात आणि असा निर्णय ते घेऊ शकतात या सगळ्या मंडळीला कंटाळून. किंवा मग जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही काँग्रेस विरोधामध्ये काम करणारे जे सातत्याने लोक आहेत, या सगळ्या लोकांचा विचार केला तर बसवराज पाटलाला असं वाटू शकतं की आता या लोकांपासून आपण दूर गेलं पाहिजे. दुसरीकडे 2-3 महत्वाच्या गोष्टी पुढे येत आहेत. बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील मुरुमकर हे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि ही बँक आर्थिक अडचणीमध्ये आहे. या बँकेला सरकारची मदत हवी आहे आणि सरकार सहजासहजी काही मदत करत नाही. भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं धोरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते जर काही मदत करणार नसेल तर काही अटी घालतं. तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये बापूराव पाटलांनी, बसवराज पाटलांनी, शरण पाटील साहेबांनी या सगळ्यांनी प्रवेश करावा अशी अट त्यांनी ठेवली आहे आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली, अशी ही एक चर्चा आहे. दुसरीकडं बसवराज पाटील यांच्या समोर 2 प्रश्न असण्याची शक्यता आहे. एक, स्वतःचं राजकीय पुनर्वसन आता त्यांना करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून, माझ्या तोंडामध्ये वारंवार उस्मानाबाद हा शब्द ते, मला पण क्षमा करा, धाराशिव या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीटाची ऑफर दिलेली आहे. केवळ तिकीटच नाही तर ते उद्या लोकसभेत निवडून गेले तर त्यांना मंत्रिपदाची सुद्धा ऑफर किंवा तसा शब्द भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी बसवराज पाटील यांना दिलेला आहे. आणि मग बसवराज पाटील
कशाला विचार करतील बाकी गोष्टीचा, की ठीक आहे आता आपण आपलं जीवनच जर राजकारणात असेल, आपलं पूर्णपणे राजकीय जीवनामध्येच आपल्याला अखेरपर्यंत लोकांची सेवा करायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर गेलो तर ते काही फार चुकीचं ठरणार नाही असा विचारही त्यांच्या मनात येऊ शकतो किंवा आला असावा, अशी ही एक चर्चा आहे. दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शरण पाटील साहेब, आता शरण पाटील साहेबांचा कुठेतरी त्यांची राजकीय स्थापना करणं खूप आवश्यक आहे. मग ते विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, आता त्यांना तेही म्हणजे राजकारणातल्या नेत्यांचे सुपुत्र हे काही व्यापार करत नाहीत किंवा काही शेती करत नाहीत किंवा एखादा कारखाना टाकून तेवढंच आपलं काम करत नाहीत. त्यांना चळवळीत राहायचं असतं, लोकांमध्ये राहायचं असतं, लोकांची कामं करायची असतात, लोकांशी संवाद करायचा असतो. आता शरण पाटलांचं सुद्धा भविष्यामध्ये त्यांचं लॉन्चिंग झालं पाहिजे आणि त्याची जर जबाबदारी भारतीय जनता पार्टीने घेतली असेल तर बसवराज पाटील किंवा शरण पाटील किंवा बापूराव पाटील ही सगळी मंडळी यांनी ठीक आहे काय हरकत नाही असा निर्णय घेतला असावा, अशी ही चर्चा आहे. आता बघा, मी दोन्ही गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेल्या आहेत. ते का जाणार नाहीत या विषयावरही मी भाष्य केलंय, ते का जातील या विषयावरही मी भाष्य केलंय. ही गोष्ट खरी आहे की वैयक्तिक जीवनामध्ये माझे अनेक राजकीय पक्षातल्या अनेक नेत्यांबरोबर जसे संबंध आहेत तसे आदरणीय बसवराज पाटील साहेब यांच्याबरोबर माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते संबंध राजकीय स्वरूपाचे नक्कीच नाहीत किंवा ते काँग्रेस पक्षाचे नेते आहेत म्हणून मी त्यांचं समर्थन करतोय असं कधीच नाही. या नेत्याचं आचरण, या नेत्याचं बोलणं, या नेत्याचं वागणं, सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्या बरोबरचं या नेत्याचं सगळं काम करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी अत्यंत आदर्शवत आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या इतरांनी बसवराज पाटील जाणून घ्यावेत, समजून घ्यावेत, त्यांचा अभ्यास करावा की एखाद्या राजकारणात काम करणारी मंडळी एवढी आगळी वेगळी असू शकते किंवा आगळं वेगळं व्यक्तिमत्व जर राजकारणातलं आपल्याला बघायचं असेल तर ते बसवराज पाटील यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि तशाच पद्धतीनं त्यांच्या कामाची पद्धत, सार्वजनिक जीवनामध्ये वावरण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला भावल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांचा मित्र आहे. मित्र हा मी त्यांच्या विचारामुळे आणि विचाराला आचरणात आणल्यामुळे मी त्यांच्या जवळचा मित्र म्हणून माझा उल्लेख होतो. पण अनेकांनी वारंवार केलं की या विषयावर आपण बोललं पाहिजे, आपली भावना व्यक्त केली पाहिजे. खरं म्हणजे ते भारतीय जनता पार्टी जातील असंही मी ठामपणे म्हणत नाही, ते जाणार नाहीत असंही मी ठामपणे म्हणत नाहीत. त्यांनी काय निर्णय घ्यावा हा खरं म्हणजे त्यांचा स्वतःचा, त्यांच्या परिवाराचा विषय आहे. आपण बाकीच्या मंडळींनी फक्त ते काय निर्णय घेतात ते आपण सगळ्यांनी पाहायचं असतं. व्यक्तिशः मी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा विरोधक असलो तरी भारतीय जनता पार्टीतल्या कुठल्याही नेत्यांचा व्यक्तिगत विरोधक नाही. त्यामुळे उद्या भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये बसवराज पाटील यांनी प्रवेश केला तर मी त्यांच्या विचाराचा भलेही विरोधही करेन जाहीरपणाने, परंतु मित्र म्हणून, व्यक्ती म्हणून, एक मराठवाड्यातला एक अत्यंत चांगला नेता म्हणून त्यांचा सदैव सन्मान आणि मान करायला मीच नव्हे तर माझ्यासारखे असंख्य पत्रकार दोन्ही जिल्ह्यातले बसवराज पाटलाच्या सन्मानासाठी सदैव तयार असतील. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नावर ठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.